नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनलवरती. ठाण्यामध्ये त्या सिमेंटच्या याच्यावरून बोर झाला होता. आता मी माझ्या घरापासून एकदम जवळ म्हणजे मुंबईपासून 250 किलोमीटर कासवा महोत्सव आहे भंडारदऱ्याला. तिथे लाखोच्या संख्येने काजवे एकत्र होतात आणि पुणे मुंबई इकडच्या साईडचे भरपूर लोक तिथे बघण्यासाठी येतात. नाशिक पासून 60 ते 70 किलोमीटर आणि मुंबई पासून 200 ते 250 किलोमीटर आहे. पुण्यावरून जर यायचं असेल तर ओतूर मार्गी पण जवळचा रस्ता पडतो. तर हा काजवा महोत्सव आहे, हा 15 मेच्या पुढे चालू होतो आणि जूनचा जो पहिला आठवडा आहे पाऊस पडायच्या आधीपर्यंत असतो. पाऊस पडल्यानंतर काजवे दिसत नाही. तर मी काजवा महोत्सव बघण्यासाठी सुट्टी टाकली होती 5 दिवस. आता मी 7 वाजता निघाली आहे घरातून. संगमनेरला आपल्याला एका अकॅडमीला भेट द्यायची. ती भेट देऊन झाल्यावर आपण संगमनेर मार्गे अकोल्यानंतर राजूर नंतर भंडारदरा असं जाणार आहोत काजवा महोत्सव बघण्यासाठी. आणि तुम्ही घर बसल्या त्याच काजवा महोत्सवाचा आनंद घ्या. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोलता बोलता आपण पोहोचलोय आता राजूरच्या जवळ. अकोले सोडले आता आपल्याला राजूरचा घाट लागणार आहे. तर राजूरच्या घाटामध्ये एक श्रीकृष्णाची मूर्ती लावलेली आहे. आधी नव्हतं असं काही, आता लावलेली आहे. रात्रीच्या वेळेला जेव्हा इथे लाईट लागलेली असते तेव्हा खूप छान दृश्य दिसतं लांबून बघितल्यावर. तर बघा मी आता राजूर मध्ये पोहोचले आणि तिथे एक बोर्ड लावलेला होता, रात्री 9 नंतर प्रवेश बंद. तर तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे, जेव्हा तुम्ही कधी याल 9 नंतर तिकडे प्रवेश बंद होतो आणि कोणी येणार असेल तर त्यांना शेअर करा. तर बघा आपण अकोल्यातून पुढे आले राजूरमध्ये. राजूर मला हा एक बोर्ड भेटलाय. तर पर्यटकांसाठी एक महत्वाची सूचना आहे, तर रात्री 9 नंतर प्रवेश बंद राहिली तर हा एक फ्लेक्स भेटला. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा इकडे कधी याल आणि कोणी येणार असेल तर त्यांना शेअर करा. तर तो बोर्ड यासाठी लावलाय, इकडे रात्रीची लाईट नसती, घाटाचा रस्ता आहे आणि जनावरांची भीती असती. तर बघा लॉकडाऊनच्या आधीची एक गोष्ट आहे, मुदखेल जे गाव आहे ना तिथं 4 व्हीलर एक घाटाच्या खाली गेली होती आणि ते चौघे जागेवरती गेले होते. मित्र येतात, फिरण्यासाठी येतात, एन्जॉय करायला येतात, पण ड्रिंक वगैरे करतात. तसं त्यांनी ड्रिंक केली होती आणि त्या अवस्थेमध्ये त्यांचा गाडीवरती कंट्रोल राहिला नाही आणि त्यावेळेला इकडे काही लाईटी बिटी नव्हत्या. अजून पण एवढ्या लाईटीन त्या नाहीये. ते जे होते ते पुण्याला जॉबला होते, ते म्हणजे प्रॉपर संगमनेरचे होते. ते संगमनेरला न जाता डायरेक्ट इकडे आले. ते पुण्यावरून निघाल्यानंतर त्यांचं ठरलं की काजवा महोत्सव बघायचा आणि त्यांनी पुण्यावरून येताच ते इकडे आले आणि मग इकडे आल्यानंतर ते बोलले की आपण त्याच्यानंतर संगमनेरला जाऊ. पण जाता जाता त्यांचा असा अपघाती मृत्यू झाला. आणि दुसरं कारण म्हणजे इकडे जे लोक आहेत ते दिवसभर शेतात काम करतात. गरीब लोक आहेत, शेतकरी लोक आहेत आणि जे बाहेरून पर्यटक येतात म्हणजे जे रातकिडे येतात ते काय करतात, दारू पितात. त्या दारूच्या बाटल्या इथे रस्त्यावरती फोडतात. कोणाचं घर वाजव, दरवाजे वाजव, कारण की इकडे जास्त हॉटेली नाहीयेत. तर अशा पद्धतीचा इथं त्रास जाणवतो. तर याच कारणामुळे शासनाने तिथं बोर्ड लावलेला आहे की रात्री 9 नंतर प्रवेश बंद. त्यामुळे तुम्ही पण जर येणार असाल तर 9च्या आतमध्येच इथे या, कारण की तुम्ही लांबून येणार आणि तुम्हाला 9च्या आत चेकपोस्टला एंट्री भेटली पाहिजे. तर तेच बघता बघता आपण चेकपोस्टला कारसाठी 150 रुपये आणि प्रति व्यक्ती 50 रुपये याप्रमाणे 250 रुपयाची पावती काढून चेकपोस्ट पार करत येऊन पोचलो रतनवाडी येथे. 1200 वर्ष जुने असणाऱ्या मंदिराजवळ, ते म्हणजे अमृतेश्वरचं महादेव मंदिर. राजूर मधून पुढे निघाल्यानंतर घाटाचा रस्ता आहे आणि नेमकं रस्त्याचं काम चालू आहे आणि तो रस्ता पण असा आहे ना, पूर्ण वाकडा तिकडा रस्ता आहे. त्याच्यामुळे मला एवढे काही व्हिडिओ घेता नाही आले. थोडेफार घेतले मी ते ऍड करेल. आता इथून पुढचे जे व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता जिथं बसले तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ते आहे अमृतेश्वरचं महादेव मंदिर, जे की भंडारदऱ्याच्या पुढे आलं की रतनवाडी इथे हे मंदिर आहे. आता हे अमृतेश्वरचं मंदिर आहे. इथून तुम्हाला जवळ रतनगड आहे, इथून रतनगड क्लिअर दिसतो आणि रतनगडला जे होल पडलेलं आहे ते पण इथून पूर्ण दिसतं.
आता हे तुम्हाला पाठीमागे जे मंदिर दिसतंय इथे मी पावसाळ्यात आले. आता पावसाळ्यातला माझा जो भंडारदरा नावाचा ब्लॉग आहे त्यात तुम्हाला दिसेल. आता हे जे मंदिर आहे आता मे महिना चालू आहे त्याच्यामुळे इथं ऊन आहे. पण पावसाळ्यामध्ये ही ह्या मंदिराची जी पिंड आहे पूर्ण 4 महिने पाण्यात असते. आता मे महिना आहे म्हणून इथं आपल्याला पूर्ण व्यवस्थित दर्शन होतं. आता आपलं छानपैकी देवाचं दर्शन झालंय. मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो बघून झालाय. आता घड्याळात वाजले 3. आता इथून आपण जाणार आहे सांदनदरी किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपल्याला भटकायचा आहे. कारण की संध्याकाळच्या 7-8 वाजेपर्यंत इथं अंधार पडणार नाही आणि अंधार पडल्याशिवाय आपल्याला काजवे दिसणार नाही. तर इथं बसलेले जे बाबा आहेत ते आपल्याला सांगणार आहेत की काजवे कसे तयार होतात. काजू आता तयारच आहे. हा, बोंडऱ्याचा सादडीचा झाडं जास्त येतात. आता हे रस्त्यानं गेलं ना तुम्हाला 8च्या पुढून दिसतील. ते काजू तयार होतात. त्या किडका आहेत काहीतरी, ते किडका पडली का यांदिशी मग त्याचं काजू तयार होतं. हा, पाऊस चालला का त्या मरून जातात. जसं की बाबांनी सांगितलं बोंडाऱ्याचं झाड असतं त्याच्यावरती किडे असते आणि त्या किड्यांपासून काजवा तयार होतो. ते किडे पाऊस यायच्या आधी तयार होतात आणि जेव्हा पाऊस येतो तर ते पाऊस आल्यानंतर ते किडे मरतात असं त्या बाबांचं म्हणणं आहे. माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते रतनवाडी गाव आहे आणि तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक इकडून बाहेरून जर येणार असाल तुम्हाला स्टे करायचा असेल तिथं होम स्टे साठी पण आहे. तर बघा आपलं दर्शन झालंय. आता इथून जो रोड निघालाय तो आपण सांदनदरीकडे जाणार आहे. आपण पूर्ण खाली नाही जाणार कारण की 7 वाजेपर्यंत आपल्याला वरती यायचंय, काजवे बघायला जायचंय. जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करणार आहे. हे आहे साम्रतगाव आणि येथील लोकवस्ती इथून जवळ आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची असणारी मोठी दरी. फायनली आपण पोहोचलोय सांदनदरीला. माझ्या मागे जे दिसतंय हा साम्रत गावातील सांदनदरीचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता मस्त हिरवं झालेलं आहे आणि जे पाठीमागे दिसतंय त्या सह्याद्रीच्या पूर्ण डोंगर रांगा आहेत. खूप दिवसांनी त्या ठाणे सिटी मधून बाहेर आल्यावरती आपलं काहीतरी असं वाटतं, खूप भारी वाटतंय. तर मी चालले आता सांदनदरीत. आपल्याला इथून हळूहळू खाली उतरायचं आहे. तर तुम्ही बघा मी चालते. वातावरण पण खूप छान झालंय. चष्मा काढते. आतमध्ये मला थोडं थोडं काहीतरी दिसतंय. तर तुम्ही पावसाळ्यात बघितलं असेल मी हा व्ह्यू इथं पूर्ण धुकं असतं आणि आता उन्हाळा आहे तरी खूप छान वाटतं. एकदम गार हवा आहे. तर बघा असे मस्त लोक पर्यटक आलेले आहेत इथे. आपल्याला अंधार पडायच्या वरती आतवरती यायचं आहे. पावसाळ्यात हा तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल. आपण रिव्हर्स फॉल बघितला नव्हता पण ह्या पावसाळ्यात आपण नक्की बघणार आहोत. तर एवढ्या सगळ्या जंगलातून पुढे आल्यानंतर आपल्याला हा गेट दिसतो आणि इथून खरी सांदनदरीची सुरुवात होती. तर 3.2 किलोमीटर सांदनदरी आहे. आता आपण इथे एंट्री केली आहे. माझ्या पाठीमागं पण इथं पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं. तर बघा ही आहे सांदनदरी. एकदम भारी वाटतंय. पावसाळ्यात तर खूप छान वाटतं, फक्त थोडीशी भीती वाटते. तर बघ तुम्हाला पाठीमागे दिसत असेल आणि पुढेही दिसत असेल इथं पूर्ण पाणी असतं. पावसाळ्यात एकदा आले होते पण मी तुम्हाला जिथं दाखवलं तिथपर्यंतच आले होते. याच्या पुढे आले नव्हते. पुढे काही यायची हिंमत झाली नाही कारण पाणी पण खूप होतं आणि अंधार पण पडला होता. आता ही माझी दुसरी वेळ इथे यायची आणि उन्हाळ्यात यायची ही पहिली वेळ आहे माझी. तर आता आपण जाऊया पुढे. मी पण एक्साइटेड आहे पुढे जाण्यासाठी.
सह्याद्रीच्या उंच कड्यांमध्ये लपलेले एक रहस्यमय जग, जिथे सूर्यकिरणांनाही जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्वागत आहे महाराष्ट्राच्या व्हॅली ऑफ शॅडोजमध्ये, सांदन व्हॅलीमध्ये. दरी इतकी अरुंद आहे की अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पोहोचत नाही. म्हणून सांदन व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडोज हे नाव मिळालं आहे. इथून कसं जायचं? अबो फिश फिश फिश. आता पावसाळ्यात मी काही एवढ्या पुढे आली नव्हती आणि आता पुढे येऊन बघती तर काय, भले मोठे दगड आणि त्यातून जायचं होतं मला पुढं. आता इथं पाणी येते, मी पॅन्ट वरती घालते. खूप इच्छा होती यायची, पण आता मला इथे येऊन भीती वाटू राहिली. हे दगड वरून खाली पडत आहे का काय? तुम्ही येताना शूज घालून या, कारण चप्पल सरकतीये, त्याच्यामुळे चालायला प्रॉब्लेम होते. आता हे पुढचं बघून मला खूप भीती वाटतेय. बघूया आपण पुढचं दृश्य. सांदनदरीला यायची खूप इच्छा होती, पण पावसाळ्यामध्ये इथे पाणी असल्यामुळे मी तिथून खाली काही येऊ शकले नाही. पण ती आज माझी इच्छा पूर्ण करून मी इथपर्यंत हिंमत करून आले. पण याच्या पुढे जायची काही हिंमत होत नाही, कारण इथं आतमध्ये आले बघितलं भले मोठे मोठे दगड आहे आणि जमिनीपासून वरती 100 फूट उंच आहे. तर असं वाटतं ते भोकाने पडतं का काय. आज देखील माझं सांदनदरी पूर्ण बघायचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे, कारण की मी आता ह्या पॉइंट पर्यंत आले. पाणी आहे आणि झालं असं, जी इथं बोट होती ती बोट वाऱ्यामुळे त्या बाजूला गेली आहे आणि जो गाईड असतो तोही इथं नाहीये. ट्रॅकिंगचे जे ग्रुप होते ते देखील पुढे निघून गेलेत. त्याच्यामुळे आपण इथून करू आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. आता हे पाणी खाली किती फूट खोल आहे हे मला काही माहित नाही. आता काही जण बाहेर आल्यावरती काय करतात, रिस्क घेऊन उद्योग करतात, ऍडव्हेंचर करायचं. तसं आपल्याला काही करायचं नाही, फालतू फुकट उद्योग करायचे नाहीत. आता आपण इथून वरती जाणार आहे. इथून वरती गेल्यानंतर आपण 1 तास अंधार पडायची वाट बघणार आहे. तोपर्यंत आपण जो आजूबाजूचा काही परिसर आहे तो बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण अंधार पडायची वाट बघणार आहे. अंधार पडल्यानंतर जे काजवे जे दिसतात ते काही पॉइंट मी तुम्हाला दाखवणार आहे. ते दाखवल्यानंतर मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे, कारण की मला हजर व्हायचे उद्या ड्युटीला. दरीमधून परतल्यानंतर बाहेर थोडा नाश्ता करत जरा वेळ आराम केला आणि पुन्हा माघारी निघालो, कारण अंधार वाढत चालला होता.
आपण ज्या कामासाठी आलो होतो त्या कामाला सुरुवात झाली. आता वाजले सायंकाळचे 9. इथे खूप सारे काजवे तुम्हाला दिसत असतील. आता आपण मोबाईलची लाईट बंद करूया. आता मी तुम्हाला दाखवते. काजवे बघत असताना आम्हाला इथे एक वयस्कर आजोबा भेटले. स्थानिक असावे आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता व्हिडिओ इथेच थांबवला.